आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे सभा स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या मागे एवढा अफाट जनसमुदाय उभं राहतो की ज्याच्यापुढे सरकारला पूर्ण माघार घ्यावी लागते आणि सर्व मागण्या मान्य कराव्या लागतात. हा एका अर्थाने लोकशाहीचा विजय आहे. परंतु आरक्षण हा यक्षप्रश्न खूप दिवस आपल्याला भेडसावतोय. मराठा समाज ऑन द होल मागास आहे यात दुमत नाही आहे, परंतु त्यातला जो क्रीमी लेअर आहे त्याला काढून टाकायला पाहिजे. तेव्हा क्रीमी लेअर कुठला हे ठरवणं फार महत्त्वाचं असतं. आता मी राजकारणात न जाता फक्त राज्यघटनेच्या तरतुदी आपल्याला सांगतो की आरक्षण 2 प्रकारचं असतं. एक कायदेमंडळात असतं जे दर 10 वर्षांनी घटना दुरुस्ती करून वाढवावं लागतं आणि दुसरं 15-16 कलमाखाली नोकऱ्यात शिक्षणात जे आरक्षण असतं ते एकदा दिलं की कायमचं असतं. आता आरक्षणावर बोलताना आंबेडकरांनी असं सांगितलं होतं घटना समितीमध्ये की आरक्षण हा मूलभूत अधिकार आहे आणि बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि राईट टू इक्वालिटी हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे आणि आरक्षण ही सुविधा आहे. आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही, तो अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि म्हणून आरक्षण 50%हून जास्त देता येणार नाही हे आंबेडकरांनी स्वच्छ शब्दात सांगितलेलं होतं. तेच इंद्रसानी केसमध्ये 9 जजेसनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे सध्या तो भारतातला कायदा आहे. ट्रिपल टेस्ट लागते, म्हणजे मागास आयोग लागतो, एम्पिरिकल डेटा लागतो आणि 50%च्या वर आरक्षण देता येत नाही. या ट्रिपल टेस्टमध्ये बसलं तरच सुप्रीम कोर्ट आरक्षण मान्य करतं. आता एकनाथ शिंदे जे म्हणाले की आम्ही OBCला हात न लावता कायद्यात बसणारं टिकणारं 50%च्या वरचं आरक्षण देऊ, माझ्या मते ही जनतेची दिशाभूल करणं आहे. कारण 50%च्या वर आरक्षण देता येत नाही. मग मराठा जर का मागास ठरले तर त्यांना OBCमध्येच घालावं लागेल. 1-2 वर्षापूर्वी मराठा समाजाचे फार मोठे नेते माझ्याकडे आले होते आणि त्यांना मी हेच सांगितलं होतं की मराठा आरक्षण मागायचं असेल तर ते OBCतूनच मागावं लागेल आणि बरोबर तेच जरांगे पाटलांनी आत्ता उचलून धरलेलं आहे. त्यामुळे आता ही जी लढाई आहे पुढची, ही माझ्या मते न्यायालयात होणार आहे. ही राजकीय लढाई इथे संपली, आता न्यायालयातली लढाई सुरू होईल. सर, सगळे सोयरे याची व्याख्या सरकारला अशा प्रकारे बदलता येते का? नाही, ही जी व्याख्या केलेली आहे ही निश्चितच कोर्टात याला आव्हान दिलं जाणार आणि कोर्ट ठरवेल की हे बरोबर आहे का नाही. प्रायमा फेशी ही बरोबर मला वाटत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हे जे सगळे निर्णय महाराष्ट्र शासनाने आत्ता घेतलेत की 100% मराठ्यांना शिक्षणातली फी माफ करायची किंवा त्यांना फायदे द्यायचे, त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवायच्या, हे सगळं कोर्ट ठरवेल आता की हे म्हणजे कायद्यात बसतं का नाही. मागण्या केल्या आहेत आणि त्या मान्य पण झाल्या आहेत, पण याच्या विरुद्ध निश्चितच जे OBC लोक आहेत ते कोर्टात जाणार हे निश्चित आहे आणि मग ही लढाई पुढची कोर्टात होणार आहे. रिव्ह्यू पेटिशन पण पेंडिंग आहे, त्याचे अजून निकाल लागलेला नाही आहे. तेव्हा आपण वाट बघू. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागला की पुन्हा याच्यावर बोलू. आता जे काही निर्णय आले त्याच्या विरोधात कोर्टामध्ये जाता येईल का? 100% जाता येईल, अगदी 100%. कुठलाही एक्झिक्युटिव्ह निर्णय जो असतो किंवा लेजिस्लेटिव्ह निर्णय जो असतो तो राज्यघटनेच्या विरुद्ध असं जर का वाटलं तर सुप्रीम कोर्टाकडे निश्चितच दाद मागता येते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.